चांगला चेंडू जोरदार अपील, परंतु हिट फॅक्टर कामी आले. कुठल्या प्रकारची धाव नाही या चेंडूवर. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे बिनबाद 2. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्या आहेत विश्वास लसणे याने. पॉवर प्लेचं षटक चांगली गोलंदाजी हाताळताना आपण पाहतोय. भरोसा ठेवलाय कर्णधाराने विश्वास याच्यावर. कशिवली संघ आहे, त्यानंतर जेवढेही संघ इथपर्यंत उपस्थित होतील त्यांनी इथे येऊन सर्वप्रथम आपला ऑफिशियली प्रवेश निश्चित करायचा आहे. जेवढेही संघ येतील, एनआर बोरपाडा आहे, कशिवली आहे, आपण त्यांना खेळताना पाहू शकताय. त्यानंतर जेवढेही संघ इथे उपस्थित येतील सर्वांना एकच विनंती आहे की सर्वप्रथम आमच्या आयोजकांकडे आपला ऑफिशियली जो प्रवेश आहे तो निश्चित करा. त्यानंतर इथे तुम्हाला सामने खेळवले जातील. धन्यवाद. धन्यवाद. धावचीच्या रूपाने गडी बाद झालाय तो म्हणजे सचिन. पहिला आदरा मिळतो कशिवली संघाला सचिन यांच्या रूपाने. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं एनआर बोरपाडाच्या क्षेत्ररक्षकाकडून. धावचीच्या रूपाने पहिला गडी बाद. 1 डाऊनला येतोय तो म्हणजे विकी. खंडोबाळाचं गीत आपल्याला भरपूर असे ऐकायला मिळतील. डीजे प्रवीण आणि कवाड यांच्या मार्फत अतिशय सुंदर धून. धावसंख्या झाली ती म्हणजे 1-2. नवीन फलंदाज आला तर विकी स्ट्राईकवर असणार आहे तो म्हणजे योगेश. गोलंदाज विश्वास. आतापर्यंत 4 चेंडूचा सामना झालेला. 4 चेंडूमध्ये 2 धावा जमा करण्यात यश आले आणि 2 धावा जमा करण्याच्या नादामध्ये 1 गडी गमावलेला आहे कशिवली संघाने. विश्वास पुन्हा एकदा पंचांना पार करून जाताना उडवला चेंडू, फेकून गेला मिड विकेटच्या डोक्याच्या वरून. आजच्या दिवसातील पहिला षटकार जातो कोणाच्या नावावर तर तो म्हणजे योगेशाच्या नावावर. पॉवर प्लेचं षटक, पॉवरफुल फलंदाजी करताना आपण पाहतोय योगेशाला. पुन्हा एकदा हलव्या टप्प्याचा चेंडू उडवलाय. चेंडू जातो एका टप्प्याने सरळ शिबारसे बाहेर. 4 धावांसाठी दणदणकरी चौकार. संपर्क साधायचा आहे. मीत कवाड ए महापोली स्पोर्ट. एक षटकाच्या समाप्तीनंतर मीत कशिवली संघाची धावसंख्या झाली ती 12 कारण 8 धावांवर चौकार आला. धावसंख्या झाली ती 12. 6 चेंडूमध्ये 12 धावा जमा करण्यात यश आलेले मीत कशिवली संघाला. गोलंदाज पाहूया कोण येतोय. कर्णधार कोणाच्या खांद्यावर धोरा सोपवतोय. विवेक. 4 षटकाचा सामना आपण पाहतोय. सिनियर गटाचा आजचा पहिला सामना बोरपाडा वर्सेस कशिवली या 2 संघामध्ये.
गोलंदाज तो म्हणजे विवेक, एक फलंदाज आहे तो विकी. विकी याला खातं खोलायचं पाहूया. एक धडाकेबाज फलंदाज मानला जातो मित कशिवली संघाचा हा विकी, अनुभवी फलंदाज. राईट हँड राऊंड द विकेटचा मारा करताना उडवला चेंडू, परंतु सज्ज आहे क्षेत्ररक्षक. दुसरा गडी बाद होतोय मित कशिवली संघाचा. धाव संख्या झाली ती 2-12. एक सामना करणारे तो सलामीवीर योगेश. विवेक राईट हँड राऊंड द विकेटचा मारा करताना उडवला पुन्हा एकदा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, परंतु क्षेत्ररक्षकाला हुलकावणी घेऊन चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. आत्ता मात्र चुकी होणार नाही विश्वासाच्याकडून. तिसरा आधार मिळतोय मित कशिवली संघाला. बाद होणारा फलंदाज तो म्हणजे योगेश. पुन्हा एकदा उडवला चेंडू. आत्ता मात्र चेंडू जातोय मिड विकेटच्या डोक्याच्या वरून. षटकार आणि 200 रुपयाचं बक्षीस गमवलेलं आहे.
आणि त्याचा सामना करेल नौका फलंदाज तो म्हणजे गिरीश. प्रणय खोलवर टप्प्याचा चेंडू कुठून काढण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव तर मिळणार आहे. त्या धावांनी धावसंख्या झालेली 27. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी दोन्ही संघामध्ये होणार. जो संघ उशीर राहील त्यांना पॅनलाइज केलं जाईल याची दक्षता घ्यायची, कारण आयोजकांची आज तशी सूचना आहे. कुठली गाई केली जाणार नाही. प्रणित फुलरलेचा चेंडू फटका फसला. प्रयत्न करतोय क्षेत्ररक्षक, अतिशय चांगला झेल आणि फलंदाज झाला तो फेल. बाद 27 अशी धावसंख्या आहे ती काशिवली संघाची. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो म्हणजे रणील. नौका फलंदाज आलेला आहे तो म्हणजे रुपेश. स्ट्राईकवर असणार आहे तो गिरीश. प्रणय चांगला चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ जातो. प्रेक्षक बिंदास लसण्याच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी हाताळतोय गोलंदाज प्रणय. धावसंख्या झाली ती म्हणजे 4 बाद 27. तिसरं षटक चालू. फुलरलेनचा चेंडू, परंतु जो फटका हवा होता ना तो फटका मात्र बघायला मिळालेला नाही. थोडीशी घाई केली परंतु एक धाव या चेंडूवर नक्कीच मिळते. एका धावने धावसंख्या झालेली ती म्हणजे 4 बाद 28. क्रिकेटची पंढरी म्हटली जाते कवाड नगरी. ह्या सालामध्ये ह्या वर्षामध्ये भरपूर असे टुर्नामेंट या ठिकाणी आपण बघितलेले आहेत. गेला चेंडू सीमांचे बाहेर उतुंगा षटकार, फटक्यात होते वजन आणि धावा मिळाल्या अर्धा डझन. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं 12 धावा विश्वासाच्या. दुसऱ्या षटकामध्ये विवेकाने धावा दिल्या त्या 14 आणि 2 गडी बाद केले. तिसरं षटक चालू आहे. शेवटचा चेंडू आहे. पाहूया शेवटच्या चेंडूवर काय होतं. आपटून टाकण्याचा प्रयत्न केला पंचाने, दंडित केलं. वाईट इशारा करतायत पंच, नामवंत पंच गणेश पाटील. धावसंख्या झालेली 35. आजच्या दिवसातली पहिला वाईट आणि 1 बॉलचा इशारा सुद्धा दिलेले गोलंदाज प्रणय याला. आता मात्र चांगला चेंडू अंगावर ब्रश होतो. उचित करण्याचा प्रयत्न केला होता. 2 धावा पूर्ण आणि हेच बरं षटक संपतं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर मित कशुली संघाची धावसंख्या झालेली ती म्हणजे 4 बाद 37.
चार बाद 37 धावसंख्या झालेली ती मित कशिवली संघाची. चौथं षटक हाणामारचे षटक. पाहूया कर्णधार कोणाच्या हाती चेंडू सोपवतो. येतोय गोलंदाजासाठी चौथं षटक घेऊन हाणामारचे षटक. पाहूया या षटकामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी करतात कशिवली संघाचे फलंदाज. बिंदास लसणे एक मोठं नाव अंबाडीचे असोसिएशन उपाध्यक्ष बिंदाजी लसणे. पहिलाच चेंडू पडल्यानंतर थोडस वलन घेतो बिंदास लसणे याने. जर लगातार 2 विकेट घेतले तर कुमार दळवी कोलिवली यांच्याकडून 300 रुपयाचं बक्षीस आलेले. हुक शॉट केलेला आहे. मला वाटतं चेंडू जातोय सीमारसे बाहेर. पंच इशारा करतात की हा चौकार. चौकाराने धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे माझे गुणलेखक सांगतात ती 41. पहिला चेंडू निर्धाव टाकला. दुसरा चेंडू रिव्हर्स शॉट खेळलेला आहे आणि चेंडू गेलाय सीमारसे बाहेर. चौकार. पुन्हा एकदा बिंदास लसणे. बक्षीस आलेले बिंदासाठी. पाहूया चांगला चेंडू. तेवढा चांगला फटका बघायला मिळतोय. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आहे आणि 2 धाव पूर्ण. या 2 धावांनी धावसंख्या बदल झाले 43. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये आपल्याला बघायला मिळाले. धावसंख्या झाले 43. चौथं षटक हाणामारचे षटक. यानंतर होणारा सामना मित कवड ए आणि महापौर स्पोर्ट. ब्रेक इनिंग मध्येच नाणेफेक होईल. जर उशिरा एखादा संघ आला तर पॅनलाइज केलं जाईल याची दक्षता घ्यायची. हवे चेंडू आमच्या मुख्य मंचाला सलामी द्यायला हे चेंडू येतोय. षटकार.
तो म्हणजे गिरीश. ते 51-52 धावांची आवश्यकता आहे ती NR बोरपाडा संघाला. आणि आता दोन संघामध्ये नाणेफेक होते. मित कव्वाड ए आणि महापोली स्पॉट. अक्का नाही आटणार ना, एकदम क्लोज बोल ना. हॅलो इच्छे बहिणा. तर दोन संघामध्ये नाणेफेक इथे होणार आहे. धन्यवाद. आणि इथे मात्र आगमन झालंय. खऱ्या अर्थानं आपण ज्या व्यक्तिमत्वाची तब्बल 2 दिवसापासून वाट पाहत होतो, कोलिवली गावची एवन जोडी म्हणून ज्यांना संबोधलं जातं, ते एवन जोडीतील एक हिरे सन्माननीय माजी ग्रामपंचायत सदस्य आणि या सामन्याचे आयोजक सन्माननीय संतोष भाऊ मस्कर यांचे इथे मात्र शुभ आगमन आपल्याला होताना मात्र पाहायला मिळते. वेलकम वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम, आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सन्माननीय संतोष भाऊ मस्कर साहेब यांचे इथे मात्र आगमन झालंय. वेलकम वेलकम, सुस्वागतम, आपलं सहर्ष स्वागत आहे. मी संतोषजी मस्कर साहेबांना विनंती करतो आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचे. दोन संघामध्ये नाणेफेक होते. मी कव्वाड ए आणि महापोली स्पॉट. दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेक कक्षामध्ये लगेच यायचे. आमचे प्रमुख अतिथी सज्ज आहेत. तसेच ज्याच्या नावाने ट्रॉफी आपण पाहतो सार्थक माळी सुद्धा इथे सज्ज आहे. दोन्ही संघाचे संघनायक आले. सार्थक हा नाणेफेक करतात. काटा असा कॉल आहे आणि छापा आलेला आहे. पाहुण्यांना विनंती करतोय की हे आम्ही आयोजन केलेले, या आयोजनाबद्दल आपले 2 शब्द. खूप सुंदर आयोजन आहे. असं विचार केला तर त्याचं खूप अभिनंदन करायला पाहिजे. का एकटा वन मॅन शो ज्याची कुणाची साथ नाही, असं अख्खा गाव पाठीचे आहे पण वेळेवर कोणी नसतंय, तरी पण तो अशा प्रकारे आयोजन करतोय का खूप बघण्यासारखं आहे आणि याची चर्चा गावोगावी झालीच पाहिजे. खरंच वर्ष चौथे आहे. या चौथ्या वर्षामध्ये सालावत त्यामुळे काहीतरी बदल आपल्याला बघायला मिळतो. आणि ह्या वर्षी सुंदर असं आयोजन केलं आमचे गोरख माळी साहेब, त्यांना शुभेच्छा देताना आमचे. तर नाणेफेक जिंकले ती म्हणजे कव्वाड संघाने. प्रथम आपला निर्णय काय? फलंदाजी. कारण काय सांगू शकतोय की आपण फलंदाजी घेतलेली 4 षटकांचा सामना 35 ते 40 पर्यंत नक्कीच हिम्मत करतोय. कारण एक युवा खेळाडू तो कव्वाड संघाला लाभलेले. नाणेफेक हरला तर मापोली संघ जिंकला असता तर काय निर्णय? क्षेत्ररक्षण करणार म्हणजे आपल्या मनासारखं झालेलं. समोरच्या संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 40+. कुठले गोलंदाज आहेत त्यांच्याकडून अपेक्षा आहे? आसिफ आहे, मारूफ आहे. हे आयोजन केलं याच्याबद्दल आपलं काय मत आहे? खूप छान केलं आहे आणि आम्हाला खेळायला संधी दिली खूप आपण खूप खूप धन्यवाद. दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा. तर नाणेफेक कक्षामधून बातमी अशी आलेली की मीत कव्वाड या संघाने नाणेफेक जिंकली आणि एक धाडसी निर्णय घेतलेला आहे फलंदाजी करण्याचा. मी जातो समालोचक कक्षामध्ये. तिथे माझे सहकारी समालोचक सज्ज आहेत तेजस धुबे.
धन्यवाद सर. सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गरजे, काळजात रक्तात वाती नाव आमच्या राजे. हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून संकटी धावणारी नवसाला पावणारी आई माझी एकविरा माऊली आई वज्राईच्या चरणी नतमस्तक होऊन आलेले सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आदी मान्यवरांना या समालोचक तेजस धोबीचा सर्वात प्रथम हरे कृष्णा नमस्कार आदाब सत श्री अकाल. जाऊयात सामन्याच्या दिशेने. आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्या भेटीला येतोय. एका बाजूने असेल NR बोरपाडा तर दुसऱ्या बाजूने स्मिथ स्पोर्ट्स कशिवली हा संघ इथे मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने पोहोचली आहे. एका बाजूने असेल प्रतीक तर दुसऱ्या बाजूने मात्र आपल्याला पाहायला मिळेल बिंदास. 51 धावा फलकावर जोडल्या गेल्यानंतर विजयाकरिता 52 धावांचं आव्हान विजयाकरिता समोर ठेवलंय. आम्ही म्हणलं ना की ही जोडी सातत्याने मात्र खेळ करायला जेव्हा येते ना तेव्हा कुठेतरी मात्र एक थोडंसं धडकी भरवण्याचं काम इथे मात्र करताना पाहायला मिळतात. बंटी शेळके आज मात्र आपल्याला खेळताना इथे दिसतील नाही यात त्यांची अनुपस्थिती इथे आहे. पहिला चेंडू आहे इथे मात्र फटक्यामध्ये आहे ताकद. चेंडूला तब्दील केलंय. सुरुवात दमदार ठोकलाय चौकार 4 धावा. कमांड डीजे. या सुरुवात दमदार गेली आहे चौकाराच्या स्वरूपात. इथे मात्र 4 धावा अंकित केल्यात या फलंदाज प्रतीकने. 51 धावांचं आव्हान असताना अशीच काहीतरी फलंदाजी 52 धावांचं आव्हान असताना अशीच काहीतरी फलंदाजी इथून मात्र करावी लागेल. आता मात्र NR बोरपाडा संघाला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहे. यस रुपेश दुसरा चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता सज्ज आहे. अपील केलं गेलंय. स्ट्रॉंग अपील होतं. एक धाव इथे मात्र आली आहे. एक बाईच्या स्वरूपातली एक धाव असेल आणि धावफलक एकेरी धावेच्या बढतीने जाऊन पोहोचलंय 5 या अंकावर. धावफलक मात्र जाऊन स्थिरावलं गेलंय थांबलं गेलंय. पाहू शकताय बिंदास आता मात्र स्ट्राईकला येताना मात्र पाहायला मिळतोय. असं वाटलं की कुठेतरी मात्र नॉन स्ट्राईकला प्रतीक असेल आणि स्ट्राईकची धुरा मात्र बिंदास सांभाळेल. पण थोडंसं चेंजेस आलं. बिंदास आहे. बिंदासताही आपण कित्येकदा या सिटी असू द्या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना पाहिलंय. तोच बिंदास आज मात्र इथे बिंदासपणे फलंदाजी करेल का. कुठेतरी आपल्या भाषेत म्हणायचं आहे तर फोड काम फलंदाजी इथून मात्र केली जाईल का. गोलंदाजी मार्कवर रुपये सज्ज आहे. तब्बल 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावर 5 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचले. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रुपये सज्ज. तिसरा चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता समोर आहे बिंदास. इथे मात्र निर्धाव स्वरूपात फेक झाली आहे. कुठेतरी मात्र चेंडू दिसेना असं झालाय की काय बिंदासला असं वाटायला आता मात्र सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू असं वाटलं की एक तरी धाव कन्वर्ट करतील पण नक्कीच इथे मात्र निर्धाव स्वरूपात फेक झाली आहे. तब्बल चेंडू संपुष्टात आलेत आतापर्यंत. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 3 अंतिम शेवटच्या 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. कालच्या दिवसात म्हटलं ना मांजरेकर सरांनी की इथे मात्र आगमन झालंय तन्मय माळी याचा कधीच नसतो खिसा खाली असं त्याचं इथे मात्र आगमन झालंय. वेलकम सुस्वागतम तन्मय. आपलंही सहर्ष स्वागत आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. चौथा चेंडू दिशेने खेळलाय 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण केली गेली आत्महत्या. विकेटचं बदल. प्रतीक सारखा फलंदाज चाललाय तंबूच्या आसऱ्याला.
शेष राहिले. गोलंदाजी माफकर गोलंदाज सज्ज होत असताना पुढचा चेंडू आहे सरळ बॅटने जेल झाला असता तर एक वेगळं चित्र या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं पाहायला मिळालं असतं. एक जरूर चांगला प्रयत्न होता आणि नक्कीच इथे मात्र गोविंद पाटील साहेबांचं आगमन झालंय. वेलकम, सुस्वागतम, आपलंही सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. नक्कीच इथे मात्र झेल झाला असतं तर एक चांगलं चित्र पाहायला मिळालं असतं. नक्कीच एकदा वाली एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचले. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत 6 या अंकावर. शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ या पावरतीच्या षटकातील अजूनही बाकी राहिलाय. समोर बिंदास लसणे आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र खऱ्या अर्थाने जिम्मेदारी जर या सामन्याची कोणावर असेल तर ती जिम्मेदारी असेल यस बिंदास लसणेवर. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. या चेंडूवर प्रहार खेळलाय, हल्ला चढवलाय आणि फटका फसलाय. विकेटचं बटन, फलंदाज बिंदास बॅक टू दी पॅव्हिलियन. षटक क्रमांक 1 संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली आहे 6 या अंकावर. शेवटच्या 18 चेंडूंचा खेळ शेष राहिलाय आणि विजयाकरिता 18 चेंडू आणि आवश्यकता असेल 46 धावांची. कमॉन डीजे. सन्माननीय संतोषजी गुरु साहेबांचं इथे आगमन झालंय. बणी क्रीडा मंचावरून सन्मानाने स्थानापन्न व्हायचंय. शिलारामवाडी असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संतोषजी गुरु साहेब यांचं इथे मात्र आगमन झालंय. आपण क्रीडा मंचावरून सन्मानाने स्थानापन्न व्हायचंय आणि यापुढील सामन्यामध्ये त्यांनाही आपण इन ऍक्शन पाहू शकताय. कारण त्यांची ड्रेसिंगच सर्व काही सांगून जाते. त्यांनाही आपण इन ऍक्शन पाहू शकतात. नक्कीच पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचले. 52 धावांचं आव्हान असताना विजयाकरिता मात्र आता 18 चेंडू आणि इथून मात्र आवश्यकता असेल 46 धावांची. 18 चेंडू 46 धावा, 46 धावा आणि 18 चेंडू इथून मात्र घेतल्या जातील का? एक जबरदस्त मुकाबला आपण इथे मात्र पाहू शकता या सार्थक ट्रॉफी 2022च्या तरुणांमध्ये. इस गोलंदाजी मार्कवर इथे मात्र गोलंदाज विकीला मात्र आणलं गेलंय. विकीलाही आपण पाहू शकताय व्यावसायिक दर्जामध्ये हाही खेळाडू आपल्या नावाचा उल्लेख मात्र करतोय. आपलं नाव कमवताना इथे मात्र पाहायला मिळतोय. नक्कीच इथे मात्र गोलंदाजी मार्कवर विकी सज्ज आहे. नवीन फलंदाज धीरज मैदानाच्या दिशेने येताना मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विकी तयार. पहिला चेंडू आहे अक्रॉस द लाईननी पाठवलाय, फटका फसलाय, ताकद आहे कमी. विकेटचं पतन झालंय. पुन्हा एकदा संस्थेमध्ये परतलाय की काय असं वाटायला सुरुवात झाली आहे. फलंदाज बाद झालाय. इथे मात्र रवी बॅक टू द पॅव्हिलियन. कम ऑन डीजे. तर जाऊयात आपण सामन्याच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विकी तयार. आल्या आल्या सुरुवात दमदार केली आहे. या चेंडूला ही पाठवलंय, फटका पुन्हा एकदा फसलाय आणि इथे मात्र लगातार
2 चेंडू 2 गाडी बाद फलंदाज बाद बॅक टू दी पवेलियन. कम ऑन डीजे. आणि धावफलक इकडे धावेच्या बढतीनं 3 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले 7 या अंकावर. म्हणजे विजयाकरिता अजूनही 45 धावांपासून दूर राहिला आहे टीम NR बोरपाडा संघ. आता मात्र दारोमदार या संघाची कोणावर असेल तर मात्र अनिकेत डोंगरेवर असेल. येस, अनिकेत डोंगरे आहे एक मातब्बर खेळाडू म्हणूनही आम्ही त्याचा उल्लेख सातत्याने करत आलोय. अर्डी मधूनही या संघामधून सातत्याने प्रमोट झालाय. सध्या तरी या भिवंडी सिटी क्रिकेटमध्ये टॉपला टीम जर कोणाचं नाव असेल तर या अर्डीचं. त्याच टीम मधून खेळताना आपण याला पाहिलंय. इथे मात्र खेळलं गेलंय. एक धाव आली आहे आणि 2 क्षेत्ररक्षकांना चकवा देऊन चेंडू निघून चाललाय सरळ मार रेषा पार. अंकितची खासियत आहे जेव्हा जेव्हा फलंदाजीला येतोय ओपनिंग षटकार किंवा चौकार करतोय. प्रेशर नसावं कारण सामना एकंदरीत पाहिलं तर थोडासा कशिवली संघाच्या बाजूने आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. पण अंकितनं जो चौका टोकलाय ना त्याहीमुळे कुठेतरी प्रेशर निर्माण होऊ शकतोय. येस, अनिकेतलाही आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कर गोलंदाज या योगी या चेंडूला इथे मात्र फटक्यामध्ये आहे ताकद आणि चेंडू निघून गेलाय. येस, गोरखमाई सरांचा इथे मात्र इशारा आलाय की हा मात्र आहे षटकार. येस, गोरखजी माई साहेब यांचा इशारा आलाय. पहिले पाय गेले. येस, पूर्ण आमचा स्टेजवर असलेले म्हणतायत गोरखजी माळी म्हणतायत की संपार हा आहे षटकार. येस, पण आम्हाला आयोजकांकडून इशारा आलाय. तदनंतर स्टेजवरून इशारा आलाय की हा षटकार असणार आहे. धावफलक षटकाराच्या बढतीनं 17 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचले. नक्कीच इथे मात्र चेंडू संपलेत. 5 शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहिलाय. धावसंख्या फलकावर आहे 17 या अंकावर. 5 चेंडूचा खेळ खल्लास. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहिलाय, शेष राहिलाय. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल योगी, माफ करा विकी. गोलंदाजी मार्कवर तयार आणि एक धाव महत्वाची आहे. दुसरी ही धाव इथून मात्र घेतली गेली आहे आणि 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा यशस्वीरित्या इथे मात्र पूर्ण झाल्यात. षटक क्रमांक 2 संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 20 या अंकावर जाऊन पोहोचले. विजयाकरिता आता मात्र इथून आवश्यकता असेल शेवटचे 12 चेंडू आणि
यस 12 चेंडू 32 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 32 धावा, 32 धावा आणि 12 चेंडू. हा जर लहानपणीचं प्रेम कोणतं असेल तर ते मात्र प्रेम आहे हे क्रिकेट. आणि या क्रिकेटच्या मैदानावर ते प्रेमाला घेऊन हे मात्र खेळाडू इथपर्यंत उपस्थित झालेत, इथपर्यंत पोहोचते. नक्कीच इथे मात्र 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावर आहे 20. विजयाकरिता 12 चेंडू आणि आवश्यकता असेल इथे मात्र 32 धावांची. 12 चेंडू 32 धावा. सन्माननीय गौरवजी माई साहेब यांच्या अतिशय निकटवर्तीय सन्माननीय यशवंतजी गुरव साहेब इथे उपस्थित झालेत. आपणास विनंती करतोय यशवंतजी गुरव की आपण क्रीडा मंचावरून सन्मानाने स्थानापन्न व्हायचंय. वेलकम वेलकम, सुस्वागतम यशवंतजी गुरव. नक्कीच 12 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र आवश्यकता आहे 32 धावांची. आम्ही म्हटलं ना की अनिकेतला टिकून राहणं खूप महत्वाचं आहे. तदनंतर सन्माननीय रमेशजी मस्कर साहेब यांचं इथे आगमन झालंय. वेलकम वेलकम, सुस्वागतम, आपलंही सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये 3रं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गिरीशला आणलं गेलंय. नक्कीच विद्यमान उपसरपंच भरतजी माई साहेब गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. पुढचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळायचं होतं, अनिकेतला थांबवलं गेलंय. यस, खऱ्या अर्थानं एक दिलदार व्यक्तिमत्व या कोलिवली गावचं. उपसरपंच महोदय आपण पाहू शकताय, कारण या स्पर्धेकरिता त्यांनी प्रथम व द्वितीय स्वरूपात आर्थिक स्वरूपात जी मदत आम्हाला पोहोचवली आहे. आई माऊलीच्या दर्शनासाठी ते एकविरीला पोहोचले, पण तिथे पोहोचले जरी असते ना तरी मात्र या आयोजनाचं ते आयोजन पाहतायत, हे सामने मात्र तिथून पाहतायत. नक्कीच त्यांचाही आम्ही खूप खूप आभारी आहोत. पुढचा चेंडू इथे मात्र अंकितच्या बॅट मधून चेंडूला उडवलंय आणि वन्स अगेन फटका फसलाय. इथे मात्र अनिकेत बॅक टू दी पवेलियन. फलंदाज बाद. शैलेशजी गायकवाड. जाऊयात सामन्याच्या दिशेने. नवीन फलंदाज पोहोचलाय विवेक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आणि यस, हिट विकेट. फलंदाज बाद आणि फलंदाज बाद झालाय.
6 चेंडू विजयाकरिता 25 धावांची आवश्यकता. चला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहे. आकाश गोलंदाज तयार. एज घेतली गेली आहे. क्षेत्ररक्षकाच्या अष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. असं वाटते की आकाशच्या या चेंडूवर आकाशला मात्र आकाशच्या चेंडूला इथे मात्र आकाश दाखवलं जाईल का? कारण 6 चेंडू आता मात्र माफ करा 5 चेंडू आणि विजयाकरिता 25 धावांची आवश्यकता. म्हणजे कुठेतरी मात्र आकाशच्या चेंडूला आता मात्र आकाश दाखवावं लागेल टीम NR बोरपाडा संघाला. पुढचा चेंडू आहे मिस केला गेलाय. वन्स अगेन हा निर्धाव चेंडू आहे. तब्बल चेंडू संपले गेलेत. इस विकेटचं पतन झालंय. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. कमॉन डीजे. की सामन्यावर पकड मात्र निर्माण केली आहे इस कशिवली संघानं. कारण 4 चेंडू आणि विजयाकरिता 25 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. हे सन्माननीय सुभाजी जाधव इथे उपस्थित झालेत. आपणास विनंती करतोय की आपण क्रीडा मंचावरून सन्मानाने साना बनवायचा आहे. या चौकार गेलाय. धावफलक चौकाराच्या बढतीने जाऊन पोहोचलोय 31 या अंकावर. सन्माननीय सुभाजी जाधव इथे उपस्थित झालेत. आपणास विनंती करतोय आपण क्रीडा मंचावरून सन्मानाने साना बनवायचा आहे. चला चेंडू त्वरित डिलिव्हर करा ही विनंती करतोय. तब्बल चेंडू संपले. 3 शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. गोलंदाज तयार. इथेही उडवलाय. झेल झालाय. विकेटचं पतन. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज त्वरित मैदानाच्या दिशेने या ही विनंती करतोय. तब्बल चेंडू संपले 4. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. खेळण्यानंतर औपचारिकता आता मात्र शिल्लक राहिली आहे या 2 चेंडूंची. आपण हे पाहू शकताय 2 चेंडू विजयाकरिता आवश्यकता असेल आता मात्र 21 धावांची. गोलंदाज तयार. आणि या सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित केलं आहे टीम मी स्पोर्ट्स कशिवली संघानं. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक आणि या सामन्याचं मान